क्षेत्ररक्षण केलं. नक्कीच अमोलचं देखील कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारची त्यांनी गोलंदाजी केली, ज्या प्रकारची त्यांनी टप्पा राखलाय, काबिल तारीफ. ओहो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक दूर राहिले. नो मॅच लँड मध्ये चेंडू, तोपर्यंत एकेरी धावेला दुहेरी मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, त्यामध्ये आलेलं यश आणि 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड. दोन धावा या संघाच्या खात्यामध्ये ऍड झाल्या. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 30 धावा फलकावरती लागलेत. दोन गड्यांच्या मोबदल्यावरती या 30 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. संजय जी होगाडे 11 चेंडूमध्ये 14 धावा त्यांच्या माध्यमातून बनवल्या गेल्यात. तर दुसऱ्या बाजूला शरीफ मुलानी 4 चेंडूमध्ये 9 धावा त्यांच्या माध्यमातून कन्सिस्टन्सी राखली. इथे मात्र शरीफ मुलानी आपल्या बॅटिंग मध्ये कोणताही डॉट चेंडू त्यांच्या माध्यमातून केला नाहीये. एक करणं गरजेचं होतं सुरुवातीला, कारण का पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या, परंतु त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा रोखल्या गेल्या. जबरदस्त गोलंदाजी आणि चौथ्या षटकामध्ये देखील थोडंसं जर पाहायला गेलं तर अंकुश लगावला गेलाय. ओहो, बिगिट करण्याचा प्रयत्न, खाली क्षेत्रामध्ये वार, चेंडू जाईल का सीमा प्रेषा पार? उत्तर आले हो. चार षटकांचा खेळ संपुष्टात आणि या 4 षटकांमध्ये बनवल्या गेल्या 34 धावा. नक्कीच चौथ्या षटकामध्ये थोडस आक्रमकता दाखवली आणि म्हणूनच धावा इथे मात्र जोडल्या जात आहेत. पहिल्या 3 षटकामध्ये जर पाहायला गेलं तर धावा थोड्याशा कमी होत्या, परंतु चौथ्या षटकामध्ये अमोल शिराडींच्या विरोधात थोडस आक्रमकता पाहायला मिळाली. शरीफ मुलानी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि त्यानंतर धावा सातत्याने पाहायला मिळत आहेत धाव फलकावरती. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 34. थोडस जर पाहायला गेलं तर संजयजी होगाडे सरांना थांबवलं आणि त्यानंतर नागेश पाटील यांना संधी दिली. ओहो, नागेश पाटील सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या डोक्यावरून फटका सजवलाय, खाली क्षेत्रामध्ये फटका, परंतु डीपला प्रोटेक्शन आलंय. तोपर्यंत एकेरी धावेला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलाय. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्यानंतर संघाची टोटल आतापर्यंत 36 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 36 धावा. नक्कीच चांगली बॅटिंग इथे मात्र सध्याच्या घडीला पाहायला मिळते. या दोन्ही खेळाडूंनी आता मात्र एक पार्टनरशिपचा विचार करणं गरजेचं आहे. उर्वरित या 11 चेंडूमध्ये जर 30 ते 35 धावा आल्या तर एक फायटिंग टोटल होऊ शकतं. 60-65 धावा नक्कीच कमी देखील नाहीयेत आणि जास्त देखील नाहीयेत. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, खाली क्षेत्रामध्ये फटका खेळला आणि त्यानंतर वेगाने चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार.
फटका सजवण्याचा प्रयत्न, इथे मात्र सलगचा दुसरा चेंडू डॉट आलाय. नक्कीच टाळ्यांचा आवाज होतोय, कारण का चौकार आल्यानंतर आत्मविश्वास हा गोलंदाजाचा वाढणं गरजेचं होतं आणि तोच आत्मविश्वास वाढवला. इथे मात्र सागर रेपेने जबरदस्त चेंडू. पहिल्या 2 चेंडू मध्ये जर पाहायला गेलं तर 6 धावा आल्या, परंतु त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आले आणि कमबॅक केला सागर रेपे. यासाठी ओळखले जातात सागर रेपे. ओहो, इथे जर पाहायला गेलं तर कार्पेटच्या साईने फटका केलाय 2 क्षेत्ररक्षकांना. इथे मात्र भेदण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहेत डीपला. इथे मात्र जर पाहायला गेलं तर डीप कव्हरला इथे मात्र क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर एकेरी धाव ई संघाच्या खात्यामध्ये. नक्की चांगला फटका केला कार्पेटच्या साईने. फटका केल्यानंतर एकेरी धाव ई संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 41-41, 41 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यावरती ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. प्रोजेक्टेड स्कोर अशाच प्रकारे जर बॅटिंग केली तर 50 पार करू शकतो, परंतु त्यापेक्षा जास्त प्रयत्न करावे लागतील. रिव्हर्सचा फटका, काहीच गरज नाहीये. सरळ बॅटने जर गॅप मध्ये फटका केला असता तर नक्कीच या चेंडूवरती चौकार देखील मिळाला असता, परंतु जर तरचा खेळ नाहीये हा क्रिकेटचा खेळ. परंतु याच चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता आणि धावसंख्या रोखली गेली आहे 41. 5 षटकांचा खेळ इथे मात्र संपुष्टात. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 41 धावा. उर्वरित शेवटचे 6 चेंडू कशा प्रकारे टाकले जातील हे देखील पाहायचं आहे, परंतु तोपर्यंत आपण जातोय एका सुमधुर गाण्याकडे, ज्या गाण्याने प्रेक्षक मंत्रमुग्ध होत आहेत. डीजे मनामध्ये होता आणि सैनिक टाकळी संघाने त्याचं उत्तर दिलंय. गोलंदाजी मार्क वरती अमित पाटील इथे मात्र गोलंदाजीसाठी सज्ज केलं जाते. अमित पाटील फिरकीचा जादूगार म्हणून देखील ओळखलं जातं या गोलंदाजाला. पाहिजे जादूगाराची जादू इथे मात्र नक्कीच पाहायला मिळेल का, की इथे मात्र नागेश पाटील आणि शरीफ मुल्लानी त्यांच्या वरती आक्रमण करतील. शेवटचे षटक आहे, काय होईल हे देखील पाहायचंय. शेवटच्या षटकामध्ये या मॅच मध्ये यशस्वी व्हायचं आहे. यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे आणि मनातली जी भीती आहे ती काढून इथे मात्र आक्रमकता दाखवावी लागेल. नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु फिरकीचा जादूगार आले आणि जादूगाराने पहिल्या चेंडूवरती जादू दाखवायला सुरुवात केली आहे. पहिला चेंडू जबरदस्त टाकलाय. अमित पाटील सांगतायत शेवटचं षटक माझ्यासाठी का राखून ठेवलंय संघाने, का मला डेट ओव्हर स्पेशालिस्ट म्हटलं जातं, त्याचा प्रत्यय मला द्यायचा आहे आणि पहिल्या चेंडूवरती तो प्रत्यय दिलाय. ओहो, फटका केलाय त्यांच्या विरोधात आक्रमकता आणि त्यानंतर मिड विकेटच्या डोक्यावरून शानदार कणकणीत षटकार. 6 धावा. केला वार आणि चेंडू बाउंड्री लाईन पार. षटकार पाहायला मिळाला. 6 धावेने धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 47 धावा फलकावरती. प्रोजेक्टेड स्कोर सातत्याने जर पाहायला गेलं तर वाढत चाललाय. आता मात्र प्रोजेक्टेड स्कोरचा जर विचार केला तर 52 वर जातोय. आता मात्र अजून एक वार, हा नाही थांबणार. आता मात्र नागेश पाटील जबरदस्त बॅटिंग. आणि का क्रिकेटचा एक मास्टर माइंड आहे याचा प्रत्यय देखील आलाय.
इथे संजयजी होगाडे यांना थांबवलं आणि त्यानंतर आपला हुकमाचा एक्का त्यांनी पेश केला आणि सध्याच्या घडीला तो हुकमाचा एक्का शो झाल्यानंतर त्यांनी आपला शो दाखवलाय. सध्याच्या घडीला नागेश पाटीलची चर्चा होतीये. याआधी आडव्या बॅटने पहिला षटकार ठोकला, परंतु त्यानंतर इथे मात्र रिव्हर्सने षटकार दुसरा देखील आला. इथे मात्र तिसरा येईल का, नाही आलाय. कार्पेटच्या साईने फटका खेळला आणि त्यानंतर बाउंड्री लाईन भेदली, चौकार आलाय. नागेश पाटीलच्या बॅटमधून अजून एक बार, अजून एक शानदार चौकार. सध्याच्या घडीला नागेश पाटील आक्रमकता दाखवतायत. 9 चेंडूमध्ये 23 धावा, एक उपयुक्त खेळी त्यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा रिवर्सचा फटका, इथे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला भेदलाय. अमोल शिरट्टी प्रयत्न करतायत, प्रयत्न पुरे. चेंडू सीमारेषा पलीकडे, चौकार, शानदार वार, शानदार चौकार. शेवटच्या षटकामध्ये येणाऱ्या या धावा या प्लस कामगिरी करतील यात शंका नाही आहे. 5 चेंडू झाले आहेत. या 5 चेंडू मध्ये आतापर्यंत 20 धावा या 5 चेंडू मध्ये आल्या. पहिला चेंडू निर्धावाला फिरकीच्या जादूगाराने जादू दाखवली, परंतु नागेश पाटील हे देखील खडबडून जागे झाले. म्हणाले की फिरकीचा जादूगार असेल, परंतु त्या फिरकीच्या जादूगाराची जादू कशी निकामी करायची हे मला देखील तंत्र अवगत आहे आणि सध्याच्या घडीला तेच केलंय. अजून एक फटका, समोरच्या दिशेने फटका खेळलाय. वन बाउंस, चेंडू जाईल का सीमारेषा पार? हो, उत्तर इथे मात्र जर पाहायला गेलं तर सीमारेषे लगत आलाय. इथे मात्र फटका, त्यानंतर 2 धावा इथे मात्र कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न केला आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न निष्फळ ठरलाय. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड झाल्या आहेत आणि याच बरोबरीने पहिल्या इनिंगचा केस संपुष्टात. पहिल्या इनिंग मध्ये किती आल्या आहेत? पहिल्या इनिंग मध्ये जर पाहायला गेलं तर 63 धावा फलकावरती, म्हणजेच काय तर 64 धावांचं आव्हान भेदायचं आहे. नक्कीच इथे जर पाहायला गेलं तर शेवटच्या 2 षटकामध्ये आलेल्या धावा या प्लस कामगिरी करताना पाहायला मिळाल्या आहेत. BMW स्पोर्ट्स संघासाठी, रेंदाळ संघासाठी. पाहायचंय दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडतंय, काय बिघडतंय. तोपर्यंत आपण जातोय एका डीजेच्या सुमधुर गाण्याकडे, मोर्या ऑडिओकडे. O2 डीजे.
ती म्हणजेच संजयजी पाटील एड्रावकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये या स्पर्धेचं औचित्य साधून जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ही स्पर्धा आयोजित केली आहे ती म्हणजेच संजयजी पाटील एड्रावकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या भव्य क्रिकेट स्पर्धांचं आयोजन आणि साहेब म्हटलं की त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते हे नक्कीच आपल्या डोळ्यासमोर येतात आणि त्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्या निष्ठावंत जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून साहेबांच्या पावलांवरती पाऊल त्यांच्या विचारधारेवरती पाऊल टाकतच त्यांनी प्रत्येक कार्य केलं आणि त्यामध्ये जर पाहायला गेलं तर गणेशजी सूर्यवंशी असतील आकाशजी पडियार सर असतील त्याचबरोबर आकाश बेडकर सर असतील आकाश मजले सर असतील गुरु पडियार सर असतील निष्णात चौगुले असतील आणि तेजस कुलकर्णी सर असतील हे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ते राबलेत या स्पर्धेमध्ये आणि म्हणूनच ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडताना आपल्याला पाहायला मिळते नक्कीच हे निष्ठावंत कार्यकर्ते नेहमीच साहेबांच्या विचारांवरती चालत आले आणि म्हणूनच या स्पर्धा ही आपल्याला चांगल्या प्रकारे शिस्तप्रिय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत चला क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्यायचं वेळ घालवायचा नाहीये कारण का आजच्या दिवसामध्ये खूप सामने आपल्याला खेळवायचे वेळेचं बंधन आहे यानंतर होणारी मॅच यानंतर ज्या खेळाडूने अखंड टेनिस क्रिकेट विश्वाला वेळ लावलं काना कोपऱ्यामध्ये ज्याने आपले फॅन्स वाढवले असा मांगले गावचा सुपुत्र देखील खेळताना पाहायला मिळेल विजय पावले हे नाव प्रत्येक खेळाडूच्या तोंडावरती असणार नाव प्रत्येक डीजे माईकचा आवाज वाढवायचा आहे लाईव्हला आवाज येईना झाला जास्त तिरुपती स्पोर्ट्स मांगले संघाचा अष्टपैलू खेळाडू विजय पावले यांचं देखील इथे सहर्ष स्वागत आणि ते देखील यानंतर खेळताना पाहायला मिळतील एक युवा ब्रिगेड त्यांनी तयार केली आणि त्यांची युवा ब्रिगेड यानंतर कशा प्रकारे खेळ करते त्याच्यावरती देखील प्रेक्षकांचा नजरा खेळताना पाहायला मिळतील तिरुपती स्पोर्ट्स मांगले संघ यानंतर खेळताना पाहायला मिळेल तर त्यांच्या विरोधात इजरा वंटुमोरी स्पोर्ट्स करोली हा संघ देखील खेळताना पाहायला मिळेल दोन्ही संघांनी यानंतर लगेचच सज्ज राहायचं करोली संघ आणि त्याचबरोबर तिरुपती स्पोर्ट्स मांगले संघ इजरा वंटुमोरी स्पोर्ट्स करोली हा संघ चला दोन्ही संघांनी यानंतर लगेचच तयार राहायचं कारण का यानंतर लगेचच आपली मॅच आहे ग्रामीण गटातली ही स्पर्धा असेल त्यानंतर शहरी गटातली ही स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामध्ये नितीन मेडा इंजेमाम नायकावडी रब्बानी आणि त्याचबरोबर जावेद संधी सारखे सुपरस्टार शहरी विभाग वगैरे खेळताना पाहायला मिळतील दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आहे आणि इथे मात्र 36 चेंडूमध्ये 64 धावांची गरज इथे मात्र आहे 36 चेंडू 64 धावा इथे मात्र बनवायच्या आहेत आणि रोखण्यासाठी सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना पाहायला मिळते ज्या जादूगाराने टेनिस क्रिकेट विश्वावरती अधिराज्य केलं ज्या जादूगाराने रत्नागिरीची चॅम्पियन ट्रॉफी गाजवली असा खेळाडू सध्याच्या घडीला सुधीर उर्फे गोलंदाजीसाठी सज्ज पहिला चेंडू जबरदस्त टाकलाय फिरकीचा जादूगार ज्या जादूगाराने अखंड टेनिस क्रिकेट विश्वावरती राज केला 40+ खेळाडू
रत्नागिरीची चॅम्पियन ट्रॉफी अजून देखील डोळ्यासमोर आठवते. याच जादूगाराने फिरकीच्या मारापुढे भल्या भल्या खेळाडूंना, मुंबईच्या खेळाडूंना देखील आपल्या जादूने आपला कोल्हापुरी दणका दाखवला असे सुधीर उर्फे सध्याच्या घडीला आपण त्यांना देखील पाहतोय. एक्सपिरियन्स आहे सुधीर उर्फे यांच्याकडे. नाही की सुधीर उर्फे हे जर नाव सर्च केलं तर पहिली स्पर्धा येते ती रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीची. नक्कीच दर्जेदार खेळ. अजून देखील ती स्पर्धा या खेळाडूने दणावली. अजून देखील ते नाव अजून देखील रत्नागिरीच्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आदराने घेतलं जातं असं हे नाव. संजयजी होगाडे सर हे देखील या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. बॅकवर्ड पॉइंटला ते देखील आहेत. नक्कीच इथे मात्र एक्सपिरियन्स वाला हा संघ, परंतु इथे मात्र फटका जबरदस्त खेळ आहे. फटका इथे मात्र लाजवाब. टायमिंग प्रॉपर. चेंडू सीमारेषा बाहेर. चौकार. 4 धावा. पाटील इथे मात्र चांगली फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय. सूरज पाटीलच्या बॅट मधून इथे मात्र चौकार आला. अमोल शिराटीच्या साथीने सूरज देखील आलेत. ओहो, बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु फिरकीच्या जादूगाराने जादू दाखवली आणि त्यानंतर इथे मात्र एक निर्धाव चेंडू पेश केला. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र चौकार आलाय. सुधीर उर्फेंच्या विरोधात चौकार आलाय. नक्कीच तिसऱ्या चेंडूवरती चौकार आला. त्यानंतर चौथा चेंडू डॉट आला, परंतु पाचव्या चेंडूवरती पुन्हा एकदा आक्रमकता दाखवला आणि पुन्हा एकदा संघाच्या खात्यामध्ये 4 धावा अर्जित केल्या सूरज पाटीलने. यानंतर तिरुपती स्पोर्ट्स मांगले हा संघ देखील खेळताना पाहायला मिळतोय. ते संघाचे कर्णधार राहुल पावले हे देखील सज्ज झालेत. विजय पावले यांचे बंधू, ज्या खेळाडूने नक्कीच सांगलीच्या क्रिकेटवरती अधिराज्य केलंय असा खेळाडू. आणि इथे मात्र सूरज पाटील, सूरजची आग ओकणारी बॅटिंग पाहायला मिळते. पहिल्या इनिंग मध्ये 12 होत्या, परंतु दुसऱ्या इनिंग मध्ये पहिल्या षटकामध्ये 14 आल्या आहेत. म्हणजे वरचढ ठरताय सध्याच्या घडीला सैनी टाके संघ. इजरा वंटमोरे स्पोर्ट्स करोली वर्सेस तिरुपती. रोहित डोंगरे साहेब, मी यांना विनंती करतो त्यांनी कृपया करून टॉस साठी यायचं आहे. पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये धावा आलेत तब्बल 14. पहिल्या इनिंग मध्ये 12 होत्या, तर दुसऱ्या इनिंग मध्ये 14 आलेत. म्हणजेच सैनिक टाकी संघ वरचढ कामगिरी करताना पाहायला मिळतोय, परंतु सातत्य राखावं लागेल या कामगिरीमध्ये. कारण का पहिल्या इनिंग मध्ये 12 धावा येऊन जर पाहायला गेलं तर सातत्याचा अभाव पाहायला मिळाला होता आणि म्हणूनच कुठेतरी थोड्याशा धावा या कमी पाहायला मिळाल्यात. परंतु या दुसऱ्या इनिंग मध्ये त्या चुका करून चालणार नाहीये. सातत्य राखावं लागेल आणि त्यासाठी अमोल शिरट्टे आणि त्याचबरोबर सूरज पाटीलला एक पार्टनरशिप, चांगली पार्टनरशिप जी आहे ती बिल्डअप करावी लागेल. नाणेफेक झाली, नाणेफेकीचा कोल कोणाच्या बाजूने लागलाय हे देखील पाहावं लागेल. मांगली संघाच्या बाजूने लागलाय आणि तो निर्णय आपला जरूर देतील. लवकरात लवकर आपला जो निर्णय असेल तो द्यायचा आहे तिरुपती स्पोर्ट्स मांगली संघाने. सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळते एक सर्वोत्तम गोलंदाज शरीफ मुल्लानी. ओहो, चांगला चेंडू बॅकफुट वरती जाऊन या चेंडूला इथे मात्र पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र अमोल शिरट्टीचा, परंतु इथे मात्र चकवा दिलाय गोलंदाजाने फलंदाजाला. चांगला चेंडू इथे मात्र पेश केला. हलकासा बाउन्स देखील पाहायला मिळाला. एक मिश्रित गोलंदाजी पाहायला मिळते, एक संमिश्र गोलंदाजी, ज्या गोलंदाजीने फलंदाजाला थोडस उत्तर शोधायला भाग पाडले. परंतु पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका इथे मात्र फक्त दिशा दिली आहे.
पॉइंटच्या दिशेने फटका केला आणि त्यानंतर एकेरी धाव ई संघाच्या खात्यामध्ये. म्हणजेच अमोलचं जर पाहायला गेलं तर माइंडसेट एकच आहे. इथे मात्र सूरजला इथे स्ट्राईक वरती आणायचं आहे. सूरज आक्रमक येतील, अमोल सावधता दाखवतील. इथे मात्र एक कॅल्क्युलेशन क्रिकेट महत्वाचं आहे. क्रिकेटमध्ये हे कॅल्क्युलेशन आणि तेच करताना पाहायला मिळतात. एक्सपिरियन्स आहे अमोलकडे देखील, परंतु दुसऱ्या बाजूने आव्हान देखील कठीण आहे, कारण का दुसऱ्या बाजूने देखील संजयजी ओगाडे, त्याचबरोबर शरीफ मुल्लानी सारखे एक, त्याचबरोबर सुधीर उर्फे सारखे एक एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका तर केलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय का? हो, बाउंड्री लाईनच्या बाहेर. शानदार चौका. धावा संघाच्या खात्यामध्ये अर्जित केल्या. 19 पर्यंत पोहोचले हे टोटल आतापर्यंत. 64 धावांचा पाठलाग इथे मात्र करायचा आहे. अजून एक बिग हिट, नक्कीच पुन्हा एकदा ते क्षेत्र निवडलं आणि त्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर आता ताकद दाखवली आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला पाठवलंय. 6 धावांसाठी वार केला, चेंडूला सीमा पार केला, षटकार आला. शानदार स्ट्रोक. जातं ध्येय उंच असलं की झेप देखील उंचच घ्यावी लागते आणि सध्याच्या घडीला झेप उंच घेण्यासाठी ध्येय उंच आहे आणि त्याचाच पाठलाग करण्यासाठी इथे मात्र आत्मविश्वास देखील उंच केला या खेळाडूने. रिव्हर्सचा फटका, टायमिंग प्रॉपर. वाह, काय फटका आहे, जबरदस्त वार, चेंडू मात्र सीमारेषा पार. शानदार षटकार. आक्रमकता दाखवली आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट लढतीमध्ये सध्याच्या घडीला सूरज पाटीलची आग ओघणारी बॅटिंग पाहायला मिळते. बॅटिंग आवडले तर प्रेक्षक हो, टाळ्यांचा आवाज देखील होऊन जाऊ द्या. 9 मध्ये 30 बनवल्या आहेत या खेळाडूने. 31 धावा या संघाच्या झाल्या आहेत, त्यामध्ये 30 धावा या सूरज पाटीलच्या बॅट मधून आलेत. का बॅटिंग चालले पहा. नक्कीच ही मॅच लवकर संपवण्याच्या इराद्याने बॅटिंग केली जाते. अप्रतिम बॅटिंग. इथे जर पाहायला गेलं तर मांगले संघाचा दत्ता हा देखील या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. एक उभरता सितारा म्हणून याची देखील वर्णी आहे. एक मांगलेची एक युवा टीम जी यानंतर ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. सागर असतील, त्याचबरोबर श्रीतेज असेल, ओमकार असेल, सुजल असतील, सनी चरापले असतील, यांसारखी खूप सारी मोठी नावं आहेत. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर राहुल हे देखील पाहायला मिळतील. विजय पावले यांचे बंधू, ज्या खेळाडूने अप्रतिम खेळ कित्येक वर्ष केला, परंतु घरच्या जबाबदारीमुळे भावाला इथे मात्र या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अधिराज्य गाजवण्यासाठी पुढे केलं आणि स्वतःचं स्वप्न इथे मात्र त्यांनी भावामध्ये पाहिलं. असा राहुल हे देखील पाहायला मिळतील. राहुल पावले, त्याचबरोबर फिरकीचा जादूगार आमचे मित्र सनी चरापले हे देखील पाहायला मिळतील. आपण सध्याच्या घडीला मॅच कडे जातोय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 2 षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा. अजून देखील 24 मध्ये आपल्याला 33 रोखायचे आहेत आणि 33 बनवायच्या देखील आहे. 24 मध्ये 33 बनवल्या जातील की रोखल्या जातील हा प्रश्न जरूर आहे, परंतु उत्तर हे सध्याच्या घडीला सैनिक टाकीच्या फलंदाजांना द्यायचं आहे. देतील का याचं उत्तर हे देखील पाहावं लागेल. परंतु सध्याच्या घडीला गोलंदाजांना देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण का इथे 24 मध्ये 33 आव्हान सोपं आहे. या मैदानावरती 100 धावा देखील चेस झाले सहजरित्या. म्हणजेच काय तर फलंदाजांचा बोलबाला राहिला या मैदानावरती. आणि यासाठी सैनिक टाकी संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर इथे क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. फलंदाजांना रोखलं 64 या धावसंख्येपर्यंत आणि त्यानंतर बॅटिंग अप्रतिम पहिल्या 2 षटकामध्ये. ओहो, फिरकीचा जादूगार सुधीर उल्पे. सोपा नाहीये त्यांच्या विरोधात आक्रमकता दाखवणं, परंतु प्रयत्न जरूर केला, परंतु हा प्रयत्न मात्र प्रयत्नच राहिलाय. मोठा फटका खेळायचा होता मिड विकेटला, परंतु इथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. अमोल शिरहट्टी थोडंसं जर पाहायला गेलं तर स्ट्रगल करताना जरूर पाहायला मिळतात.
थोडीशी पायांची मुवमेंट, पायांमधला आत्मविश्वास कमी पाहायला मिळतोय, पण तो द्विगुणित करावा लागेल. ओहो, आत्मविश्वास द्विगुणित केला, स्वीप केला आणि त्यानंतर इथे मात्र फटका केला. बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला चेंडूला. क्षेत्ररक्षकाची झालेली एक चूक आणि त्यानंतर 4 धावा संघाच्या खात्यामध्ये. टेनिस क्रिकेट विश्वाला वेड लावलं. शेतकरी कुटुंबाचा ब्रँड म्हणून टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अधिराज्य गाजवणारा खेळाडू विजय पावले यांचं आगमन झालंय. मित्रांनो, टाळ्यांचा आवाज थांबायला नको आहे, कारण का शेतकऱ्याच्या मुलाने हे टेनिस क्रिकेट विश्व आणलं. असा खेळाडू मांगलेकरांचा अभिमान, सांगली जिल्ह्याचा अभिमान, परंतु कोल्हापूरकर ज्या खेळाडूवरती नाच करतात असा खेळाडू विजय पावले. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. मैत्रीच्या दुनियेतील सच्चा माणूस आणि नेहमीच जर पाहायला गेला तर स्वतःला सिद्ध करणारा खेळाडू, जिद्द आहे या खेळाडूकडे आणि ती जिद्द नेहमी दाखवली या खेळाडूने. शांत, संयमी आणि नेहमीच युवा खेळाडूंना प्रोत्साहन देणार हे व्यक्तिमत्व. आणि सध्याच्या घडीला इथे जर पाहायला गेलं तर मॅच कडे वळतोय. एक झेल होती, एक संधी होती, त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. झेल सोडला आणि त्यानंतर एक जी संधी होती, एक कुठेतरी आशा पल्लवी झाली होती, ती देखील इथे मात्र आशा इथे मात्र धुळीस मिळाली. आशा निराशामध्ये तब्दीली झाली आहे. धावसंख्येचं टोटल 37, 27 बनवायचे आहेत. 20 चेंडूचा सामना आहे, 27 अजून देखील बनवायचे आहेत. अजून देखील निराश होऊन चालणार नाहीये. स्वप्न पाहिले तर स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द देखील दाखवावी लागते. ओहो, काय चेंडू टाकलाय, मॅजिक चेंडू. यासाठी ओळखले जातात सुधीर उल्पे आणि ती मॅजिक पाहायला मिळाली. प्रेक्षकांची गर्दी आता मात्र वाढत चालली आहे, कारण का आज फायनल डे आहे आणि आज संजयजी एड्रावकर साहेब यांचा वाढदिवस देखील आहे. आज फटाक्यांची आतषबाजी कशी असते हे देखील दाखवलं जाईल. ओहो, इथे मात्र पॉइंटच्या दिशेने हलक्या हाताने खेळून काढलाय, परंतु तिथे संजयजी होगाडे नावाची भिंत आहे आणि भेदणं अशक्य आहे आणि म्हणूनच या चेंडूवरती नेतधाव चेंडूचे सांगता आणि त्याचमुळे 3 षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावा या धावफलकावरती लागलेत. 2 मातबर संघ एकामेकांच्या विरोधात इथे मात्र लढताना दिसत आहेत. एका बाजूला सोल्जर स्पोर्ट्स सैनिक टाकळी तर बीएम स्पोर्ट्स रेंदाळ. कोण जिंकणार, कोण पुढील फेरीमध्ये प्रवेश मिळवणार आणि कोणाचं आव्हान संपुष्टात येणार याच्या प्रत्यय आणणारी ही मॅच. कोणी कुठे जायचं नाहीये, आपण असे जातोय आणि लगेच डीजेचा एका सुमधुर गाण्याचा आस्वाद घेतोय. ओर टू डीसी. मोरियाचा ऑडिओच्या माध्यमातून अप्रतिम साऊंड इथे मात्र आपल्याला ऐकायला मिळतोय. नक्कीच इथे जर पाहायला गेलं तर 18 चेंडूमध्ये अजून देखील 27 ची गरज आहे. 18 मध्ये 27 अजून देखील बनवायचे आहेत, म्हणजेच प्रति षटकामध्ये जर पाहायला गेलं तर 9 ची सरासरी इथे मात्र आपल्याला राखायचे आहे. आव्हान सोपं असणार आहे, कारण की 6 चेंडूमध्ये 9 धावा या सहजरित्या बनवल्या जाणाऱ्या या धावसंख्या आहेत प्रति षटकामध्ये. परंतु आव्हान तितकं देखील सोपं नाही आहे, कारण का बीएम स्पोर्ट्स रेंदाळ संघ हा ओळखला जातो कमबॅक साठी, परंतु तो कमबॅक करण्यासाठी हा माइंडसेट बदलावा लागेल. जे मनामध्ये पराभवाची ती भीती आहे ती कुठेतरी बाजूला सारून इथे मात्र विजयाचे स्वप्न कुठेतरी मनामध्ये उमटावे लागतील, विजयाचे बीज कुठेतरी रोवावे लागतील आणि त्यासाठी इथे मात्र लढावं देखील लागेल. जे घडलंय ते सोडून द्यावं लागेल आणि जे घडवायचं आहे त्याचा विचार करावा लागेल. काय घडणार आणि काय बिघडणार याचा प्रत्यय येणारी मॅच सध्याच्या घडीला. अठरा मध्ये 37 बनवल्यात, 18 मध्ये अजून देखील 27 बनवायचे आहेत सैनिक टाकळी संघाला. 37 बनवल्यात, 27 बनवायचे अजून देखील आणि त्यासाठी सज्ज आहेत इथे मात्र सूरज पाटील. स्ट्राइक वरती आपण त्यांना देखील पाहतोय. ओहो, नक्कीच स्लोअर फुल टॉस होता, यॉर्क करून घेतलाय इथे मात्र सूरज पाटीलने. जबरदस्त चेंडू नागेश पाटील यांचा. नागेश पाटीलने पहिल्या इनिंग मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती आणि म्हणूनच एक चांगलं टोटल उभं राहिलं होतं, परंतु सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर ते टोटल रोखायचं देखील आहे आणि रोखण्यासाठी इथे मात्र चांगली गोलंदाजी देखील करणं गरजेचं आहे.
इथे जर पाहायला गेलं तर बॅकफुट वरती जाऊन पॉइंटच्या डोक्यावरून हा फटका खेळायचा होता, परंतु चातुर्य दाखवलं गेलंय. आणि इथे मात्र राहुल पावले यांनी रोनी स्पोर्टच्या बॅट देखील विकण्यासाठी आणल्यात. कोणाला जर बॅट घेतल्यात, ओके सॉरी माफ करा, त्यांनी घेतल्यात या बॅट. रोहित खांडेकर यांच्या शॉप मधून हे बॅट ज्या आहेत त्या घेतल्या गेल्यात. रोहित खांडेकर अजून एक उभरता सितारा. नक्कीच रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे जर पाहायला गेला तर नक्कीच अजून एक निर्धाव चेंडू. या मॅच मध्ये ट्विस्ट आलंय का? नक्कीच ट्विस्ट घेऊन कोण आलंय? नागेश पाटील. जबरदस्त चेंडू इथे मात्र टाकलेत. सलगचे 3 चेंडू निर्धाव आलेत. ज्या खेळाडूने आतषबाजी केली होती सुरुवातीला त्यालाच रोखलाय. पुन्हा एकदा ओहो काय गोलंदाजी. आवडले का गोलंदाजी? तर प्रेक्षक हो टाळ्या होऊन जाऊ द्या. या तुमच्या टाळ्या या मॅचचा रिझल्ट पलटू शकतात. जबरदस्त गोलंदाजी नागेश पाटील. आज नागेश अपोजिट संघाला डसतील का? अपोजिट संघावरती विष प्राशन करतील का? अपोजिट संघाला पराभूत करतील का? यांची उत्तर द्यायची आहेत. नागेश पाटील जबरदस्त गोलंदाजी, आग ओकणारी गोलंदाजी. सूरजला इथे मात्र थांबवलंय. फिरकीच्या जादूगाराने जादू चालवली आहे. ओहो इथे जर पाहायला गेलं तर स्वीप करण्याचा प्रयत्न, फटका खेळलाय. डीपला प्रोटेक्शन दिलं गेलं. फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिझर मध्ये फटका खेळला आणि त्यानंतर फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिझर मध्ये फटका खेळला आणि त्यानंतर डीपला प्रोटेक्शन दिलं गेलं. संजय ओकाडे सर तिथे आपल्याला पाहायला मिळतात. तोपर्यंत एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 38, अजून देखील 13 मध्ये 26 बनवायचे आहेत. प्रति षटकामध्ये आपल्याला जर पाहायला गेलं तर बनवायच्या होत्या 9च्या सरासरी धावा, परंतु आता ही रिक्वायर रन रेट जो आहे तो वाढत चाललाय. ओहो अजून एक चेंडू निर्धाव आलाय का? हो चेंडू निर्धाव आलाय आणि याच बरोबरीने हे षटक संपलंय. 4थ्या षटकामध्ये फक्त 1 धाव खर्ची केली आहे. नागेश अप्रतिम गोलंदाजी. टाळ्या होईला काय हरकत नाहीये. या मैदानावरती एका धावेचं षटक म्हणजे जणू काही मेडन षटक पाहायला मिळालंय. जबरदस्त गोलंदाजी. म्हणूनच म्हटलं जातं जर जिद्द असेल तर जिद्दीने इथे मात्र कोणत्याही मॅचचा रिझल्ट हा बदलवला जाऊ शकतो. कोणत्याही परिस्थितीमध्ये लढण्याची ताकद ही जिद्दच देते आणि ही जिद्द आणि चिकाटी घेऊनच सध्याच्या घडीला रेंदा संघ उतरलाय आणि हा रेंदा संघ आता सांगतोय आता वेळ आली आहे लढायची, आता वेळ आली आहे रिझल्ट पलटवायची आणि त्यासाठी सध्याच्या घडीला गोलंदाजीमध्ये एक्के बाहेर काढलेत. नागेश पाटीलला आणलं गोलंदाजीमध्ये, धावा रोखल्या, फक्त 1 धाव खर्ची केली आणि म्हणूनच आता मात्र 12 चेंडू मध्ये 26 ची गरज आहे. 13च्या सरासरीने इथे मात्र धावा बनवायच्या आहेत. पाहायचंय काय होतंय आणि काय घडतंय. बारा चेंडू मध्ये अजून देखील 26 ची गरज आहे. असं म्हटलं जातं गरज ही शोधाची जन्य आहे. आज गरज आहे विजयाची आणि तो विजय साकारण्यासाठी सध्याच्या घडीला आपल्याला कुठेतरी उत्तर शोधावे लागतील, कारण गरज ही शोधाची जन्य आहे. म्हणूनच इथे जर पाहायला गेलं तर 12 चेंडू मध्ये 26. आता मात्र एक प्लॅटफॉर्म, विजयाचा प्लॅटफॉर्म रचला गेला आहे नागेश पाटील यांच्या माध्यमातून. त्या प्लॅटफॉर्म वरती विजय साकारायचा आहे रेंदा संघाला आणि दुसऱ्या बाजूने देखील विजयाची भूक भागवायची आहे ही सैनिक टाकी संघाला. सैनिक टाकी संघ ओळखला जातो लढण्यासाठी, यांच्या भूमीतला हा संघ आहे. ओहो बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका इथे मात्र नक्कीच अचूक आहे आणि या चेंडू वरती वार, चेंडू सीमारेषा पार, शानदार फटका. इथे जर पाहायला गेलं तर षटकार ठोकला गेला. मगाच्या षटकाचं जे दडपण होतं
त्या या षटकाराने रिलीज केलंय. इथे जर पाहायला गेलं तर षटकार चांगला खेचला आणि त्यानंतर धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 44 वरती विराजमान झालंय. या षटकाराने या मॅच मध्ये कमबॅक केलाय. अजून देखील 11 चेंडू आणि या 11 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे. काही होऊ शकतं कारण का शरीफ मुल्लानी ओळखले जातात कोणत्याही क्षणी या मॅचला बदलवण्यासाठी. तीच शरीफ यांची गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळेल का? परंतु सध्याच्या घडीला अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आहेत सूरज पाटील. 17 मध्ये 38 धावा त्यांच्या बॅट मधून आल्या आहेत. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 अर्धशतक लगावले गेले आहेत. या स्पर्धेमध्ये 2 अर्धशतक लगावले गेलेत. याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर नितीन मेडा मॅन फ्रॉम पंढरपूर 27 चेंडू मध्ये तब्बल 72 धावा, त्यामध्ये 7 षटकार आणि 4 चौकार देखील त्यांनी पेश केले होते. रोहित सूर्यवंशी मॅन फ्रॉम मिरज यांच्या माध्यमातून देखील 20 चेंडू मध्ये 52 धावा आल्या होत्या, त्यामध्ये 6 षटकार आणि 2 चौकार पाहायला मिळाले होते. तिसरा अर्धशतक होईल का? इथे मात्र फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. इथे मात्र कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये, तोपर्यंत इथे मात्र खाली क्षेत्रामध्ये चेंडू पडला आणि तोपर्यंत 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये ऍड देखील झाल्या. 2 धावा आल्यात आणि धावसंख्येचं टोटल विराजमान झालंय ते म्हणजे तब्बल 46 वरती. 10 मध्ये 18ची अजून देखील गरज आहे. 10 चेंडू 18 धावा. पहिल्या चेंडूवरती आलेला तो षटकार आणि त्या षटकाराने या मॅचचा रिझल्ट थोडस जर पाहायला गेला तर दोन्ही बाजूने झोकवलाय. अजून देखील विजयाची संधी दोघांना आहे. पाहायचं आहे विजय कोणाच्या माध्यमातून पूर्ण केला जाईल. ओहो, फटका तर खेळलाय. फटका फसलाय का? फटका फसला नाहीये. मनाला विचारला हा फटका जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणि उत्तर आलं हो. षटकामध्ये खर्च केल्या गेलेत. अजून एक फटका, जबरदस्त फटका फसलाय. फटका फसलाय परंतु फटका फसला नाहीये, बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. 6 धावेसाठी मार केलाय. या स्पर्धेतील तिसरा अर्धशतक कोणाच्या नावावरती आहे? सूरज पाटीलच्या नावावरती तिसरा अर्धशतक. एकदा जोरदार टाळ्या हो जाऊ द्या सूरज पाटील. 20 चेंडू मध्ये 52 धावा. अप्रतिम बॅटिंग. संघाला गरज होती धावांची आणि तेव्हा धावांचा पाऊस पाडला सूरज पाटीलने. जबरदस्त केली. आता मात्र 8 मध्ये 6 बनवायचे आहेत. बनवण्याची क्षमता आहे या खेळाडूकडे. जबरदस्त बॅटिंग केली. 20 मध्ये 52, त्यामध्ये संघाची धावसंख्या 58. ओहो, धीम्या गतीचा चेंडू. थोडस जर पाहायला गेलं तर उजव्या बाहेर टाकलाय. पंचांचा निर्णय काय येतोय हे देखील पाहावं लागेल. थोडस शफल झाले आणि त्यानंतर पंचांनी इथे मात्र बाईचा इशारा दिलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आणि म्हणूनच बाईचा इशारा. एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि धावसंख्येचं टोटल विराजमान होईल ते म्हणजेच 59 या धावसंख्येवरती. 7 मध्ये अजून देखील 5 ची गरज आहे. 7 चेंडू मध्ये 5 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. मित्रांनो, कोणत्याही क्षणी ही मॅच पलटी खाऊ शकते कारण का अजून नागेश पाटील सारखा एक दर्जेदार गोलंदाज या संघाकडे आहे. ओहो, फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. फटका फसल्यानंतर झेलबादची संधी आणि त्यानंतर शरीफ मुल्लानी यांनी हा झेल टिपला आणि अमोल शिराटी यांचा खेळ संपवला. मात्र मैदानाच्या आतमध्ये सैनिक टाकी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू
सध्याच्या घडीला आपण मैदानाच्या आतमध्ये पावलं पडलेत ती म्हणजे सागर रेपे एक अष्टपैलू खेळाडू आहेत, एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत. मुख्य भूमिका आपल्या संघासाठी नेहमीच बजावतात. जेव्हा जेव्हा संघावरती संकट आलं तेव्हा तेव्हा या खेळाडूने आपले खांदे मजबूत केले. आज संकट नाहीये, आज फक्त विजयाची चव चाकायची आहे. त्यासाठी फक्त इथे मात्र संघाच्या सहकार्याला साथ द्यायची आहे, कारण का जिंकण्यासाठी येणारे 6 चेंडू 5 ची गरज आहे. हा विजय नक्की सोपा आहे, परंतु क्रिकेट आहे आणि टेनिस क्रिकेट हे अनिश्चिततेने भरलेलं क्रिकेट आहे आणि म्हणूनच या मॅच मध्ये कोणतं एक ट्विस्ट येतोय का हे देखील पाहावं लागेल. तुषारला इथे मात्र गोलंदाजीसाठी आणलं गेलंय. 6 चेंडू मध्ये 5 धावा रोखण्याची क्षमता आहे तुषार मध्ये. तुषारला इथे मात्र हुशार व्हायचं आहे आणि या मॅचला जिंकवायचं आहे. चातुर्य दाखवावं लागेल, षडयंत्र रचावं लागेल, एक एक पावलं इथे मात्र पुढे टाकावे लागतील, एक एक चाल रचावी लागेल आणि या क्रिकेटच्या पटलावरती बुद्धिबळाचा खेळ हा खेळावा लागेल. आणि एक याच परिसरातील एक जानेमानी पत्रकार म्हणून ज्यांची ख्याती आहे असे नामदेवजी जाधव सर नामदेवजी भोसले सर यांचं देखील आगमन झालंय. सर आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि या चेंडूवरती एकेरी धाव आली आहे, लेगबाईच्या स्वरूपामध्ये धाव आली आहे, म्हणजे जिंकण्यासाठी 5 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. 60 धावा बनवल्यात, अजून देखील 4 धावांची गरज आहे. पहिल्या इनिंग मध्ये जे दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये ज्या धावा रोखल्या गेल्या होत्या आणि तिथूनच कुठेतरी जर पाहायला गेलं तर अपोजिट संघ थोडासा अडचणीत आला होता आणि त्यासाठी कौतुक करावं लागेल अमोल शिराटी आणि कांबळे सर यांचं. सुशील कांबळे यांच्या षटकामध्ये नक्कीच 2 विकेट आल्या आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आणि तिथूनच कुठेतरी मॅचचा रिझल्ट जो आहे तो थोडासा जो आहे तो सैनिक टाकीच्या बाजूने झुकताना पाहायला मिळाला. परंतु तिथून धावा बनवल्या गेल्या, परंतु त्या धावा कुठेतरी अपुऱ्या पडल्यात. 5 चेंडू मध्ये अजून देखील 4 ची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. फुल टॉस आहे, फुल टॉस वरती आक्रमण, फटका फसला, अजून एक विकेट आली आणि या मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. आता मात्र जेवढे चेंडू तेवढ्याच धावा आणि मध्ये साहिल वासमकर यांना देखील आपण पाहतो एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आहेत, परंतु आता मात्र बॅटिंगची धुरा त्यांना सांभाळायची आहे. आपल्या संघासाठी साहिल वासमकर पाहायचा आहे विजयाचा सोपस्कार पूर्ण करतील का, की इथे मात्र विजयासाठी अजून देखील प्रतीक्षा ही इथे मात्र करावी लागेल. आता मात्र येणारे 4 चेंडू 4 धावांची गरज आहे. आजच्या दिवसातील फायनल डेची ही पहिलीच मॅच आणि पहिलीच मॅच जबरदस्त पाहायला मिळते. इथे सुरुवात इथे मात्र धमाक्याने झाली आहे, तर शेवट हा डबल धमाक्याने होणार यात शंका नाहीये. 4 मध्ये 4 बनवायचे आहेत. कोणीतरी म्हटलं देखील आहे नशिबाचे दार कधीच आपोआप उघडत नसते, ते मेहनतीने आपल्याला उघडावे लागते, मेहनत करावी लागेल या चेंडूवरती. ओहो मैदानी ते फटका जर केलाय, फटका फसलाय, अजून एक विकेट आली आहे. जबरदस्त इथे मात्र ट्विस्ट, मॅच इथे मात्र रोमांचक स्थिती, प्रेक्षकांच्या भुवया उंचवणारी मॅच पाहायला मिळते. आज वाढदिवस नक्कीच जोशात साजरा होणार या शंका नाहीये. जबरदस्त जेल, क्षेत्ररक्षकाचं नाव आम्हाला कळालं तर प्लीज बरं होईल. प्रेक्षकांनी थोडस मागे बसायचं, प्रेक्षक प्लीज थोडस मागे बसायचंय.
आले आहेत आणि या मॅच मध्ये ट्विस्ट आलंय. आता मात्र 3 मध्ये 4 बनवायचे आहेत. 3 मध्ये 4 रिलॅक्स होऊन चालणार नाहीये, गाफील होऊन चालणार नाहीये. कारण का ससा कासवाची गोष्ट आपल्याला हेच शिकवते, जर गाफील राहिलात तर ससा बनाल आणि सातत्याने प्रयत्न केले तर कासव बनाल. कासव कोण होणार, ससा कोण होणार हे दाखवले जाईल या मॅचच्या माध्यमातून. ओहो नक्कीच इथे जर पाहायला गेला तर हॅट्रिक चेंडू होता, परंतु या चेंडूला पॉइंटच्या दिशेने ढकलून काढले. डीपला प्रोटेक्शन दिलं गेलंय आणि तोपर्यंत एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली आहे. आता मात्र जर पाहायला गेलं तर राहत की साथ सोडली आहे सैनिक टाकी संघाने. कारण का ज्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये तिसरं अर्धशतक ठोकलंय तेच सूरज पाटील हे स्ट्राईक वरती आले आहेत. मॅच फिनिश करायची आहे, 2 मध्ये 3 बनवायचे आहेत. नक्कीच चेंडू कमी झाले आहेत, धावा इथे मात्र चेंडूंपेक्षा 1 ने जास्त आहे. ही एक धाव देखील इम्पॅक्ट करेल का या मॅच मध्ये हे देखील पाहायला मिळेल. आणि सामना टाय झाला तर सुपर ओव्हर पाहायला भेटणार आहे. सुपर ओव्हर पाहिजे का प्रेक्षक हो तर आवाज होऊन जाऊ द्या. तुमचा आवाज देखील सुपर ओव्हर घडून आणू शकते. नक्कीच प्रेक्षकांचा आवाज येतोय, म्हणजेच प्रेक्षकांना सुपर ओव्हर पाहिजे. ओहो चेंडू धावालाय. ओहो काय घडलाय इथे मात्र पंचाचं बोट आकाशाला, म्हणजेच काय आउट आउट. मॅच आले कुठे. आता मात्र जर पाहायला गेलं तर एक चेंडू मध्ये 3 धावांची गरज आहे. 2 बनवल्या तर मॅच सुपर ओव्हर, 3 बनवल्या तर मॅच जिंकली जाईल आणि 1च बनवली तर क्षेत्ररक्षण करणारी टीम जिंकेल. काय मॅच आहे पहा. आज वाढदिवस आहे साहेबांचा आणि सर्व संघ म्हणतायत साहेबांचा वाढदिवस अशाच प्रकारे जल्लोषात साजरा करूया. आज दिवाळी आणि सगळे सण एकत्र साजरे करूया. असा सामना कालच्या दिवसामध्ये बेळगाव आणि पंढरपूर यांच्यामध्ये देखील चांगला होता. 1 मध्ये 3 ची गरज आहे. प्रेक्षक हो थोडस पाठीमागे बसायचं आहे. विजय पावले देखील थिरकतायत, विजय पावले देखील आनंद घेत आहेत. वाह काय मॅच आहे. 1 मध्ये 3 बनवायचे आहे. जबरदस्त मॅच. प्रेक्षक हो टाळ्या थांबायला नको आहेत, टाळ्यांचा आवाज होऊन जाऊ द्या. जबरदस्त मॅच. 1 चेंडू 3 धावा, हृदयाचे टोके वाढलेत. ओहो आता मात्र विजय साकारलाय. जबरदस्त. इथे जर पाहायला गेला तर रनआउटची संधी होती, पंचांकडे अपील केली आणि त्यानंतर विजय साकारला. जिद्द होती जिंकण्याची आणि ती जिद्द पूर्ण केली संघर्षाने. डीजे थांबायचं आहे. जिद्द होती जिंकण्याची आणि ती जिद्द संघर्षाने पूर्ण केली. मित्रांनो जिद्द आवडली असेल तर टाळ्या थांबायला नको आहेत. काय जबरदस्त मॅच झाली आहे. ही मॅच जिंकले कोणी, ही मॅच जिंकले रेंदा संघाने. मी आधीच सांगितलं होतं हा संघ हार मानण्यातला नाही आहे. या संघाकडे शरीफ मुल्लानी, या संघाकडे संजय होगाडे, या संघाकडे जर पाहायला गेला तर फिरकीचा जादूगार सुधीर उल्पे हे देखील आहेत. म्हणूनच ही मॅच अप्रतिम पाहायला मिळाली. आज या मॅचने जर पाहायला गेला तर खूप काही सांगितलं. सातत्य किती महत्वाचं आहे, सातत्याचा अभाव पाहायला मिळाला आणि ही जिंकणारी मॅच सैनिक टाके संघाने गमावली. झालेल्या मॅचचा सामनावीर, अतिशय उत्कृष्ट अशा सामन्याचा सामनावीर तुषार कुठे असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. शरीफ मुल्लानी सर आपण देखील या. शरीफ मुल्लानी आपण देखील या कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. शरीफ मुल्लानी सर आपण देखील यायचं आहे. तुषार आपण देखील यायचं आहे. तुषार आपण देखील आणि शरीफ मुल्लानी सर आपण देखील यायचं आहे. हॅलो झालेल्या सामनावीर तुषार कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे लवकरात लवकर. आणि ह्या सामन्याचा सामन्यावर मान्य श्री अर्जुन देशमुख साहेब यांचे चिरंजीव रितेश देशमुख यांच्या